नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचे माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते। चला, आज आपण हा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि तो कसा बनवायचा चला आपण बघायचा आहे। चला आपण रेसिपीकडे वळायचं आहे। 1 कप गूळ घेऊन त्यामध्ये 2 कप पाणी घेऊन आपण हा गूळ विरघळून घ्यायचा आहे। म्हणजेच गुळाच्या पाण्याला 1 उकळी आणायची आहे। उकळी आणून आपण काय करायचं आहे, हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। चला, उकळी येण्याची आपल्याला वाट बघायची आहे, कारण गूळ पूर्ण मेल्ट झाला पाहिजे। चला, उकळी आलेली आहे, आपण आता हे बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण दुसरं प्रोसेस करायचं आहे। चला, यासाठी आपण काय करू, एक बॉल घेऊ, त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकायचा आहे। त्यानंतर आपण पाव वाटी बेसन टाकायचं आहे। 1 चम्मच एवढी आपण वेलची पावडर टाकायची आहे। 1 चम्मच बडीशोप टाकायचे आहे। हे सर्व आपण वाटून घेतलेलं आहे जाडसर, आणि चिमूटभर मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। चला, तर आपण हे पाणी आता कोमट झाले असेल, कोमट झालेलं पाणी आपण हे चाळून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल की खाली काही कंकर वगैरे किंवा खड वगैरे असतील तर ते निघून जातील। चला, तर आपण हे थोडं थोडं करून पाणी आपण यामध्ये टाकून छानसा बॅटर बनवायचा आहे। थोडं थोडं पाणी टाका, एकदम टाकू नका। एकदम टाकलं तर गुठळ्या होतील, त्या गुठळ्या परत विरघळवण्यासाठी फार वेळ लागतो। यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। चला, तर हा बॅटर आपण असा बनवायचा आहे जसा की डोस्याला जसा बनवतो तसा। इडलीसारखा नाही बनवायचा, आपल्याला इडलीला थोडा थिक लागतो, डोस्यासाठी थोडा पातळ लागतो। त्यासाठी आपण थोडंसं आणखीन पाणी टाकलेलं आहे। चला, बॅटर आपला परफेक्ट झालेला आहे। हा बॅटर आपण बघा, चेक करून बघायचा की हा बॅटर पूर्णपणे डोस्यासारखा असला पाहिजे, जास्त घट्ट नसावा। यामुळं काय होईल, जो आपला पदार्थ छानपैकी फ्लफी नाही होणार। चला, तर आपण आता काय करूया, हे थोडंसं रेस्टवर ठेवायचं आहे। यापुढे आपण काय करायचं आहे, मीडियम हीटवरती तेल आपण छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। कडकडीत होण्याची आपल्याला वाट बघायची आहे। फास्ट गॅसवर करू नये, मीडियम हीटवरती करावं। चला, रवा आपला छान फुलला गेला आहे। रवा फुलण्यासाठी पण थोडा 10-15 मिनिट लागतच आहे। चला, थोडं थोडं बॅटर घेऊन आपण तेलामध्ये टाकायचं आहे। मीडियम हीटवरती आपण छान दोन्ही साईडनं गोल्डन ब्राऊन हे पदार्थ बनवायचा आहे। याला आपण गोड पुरी म्हणू शकतो किंवा मालपुआ बनवू शकतो। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ह्याला गोड पुरीच बोलूया। चला, तर हा खाण्यासाठी फार छान हेल्दी पदार्थ आहे। मुलांच्या डब्याचाही अतिशय उपयुक्त पदार्थ आहे। बघा किती छान दिसत, तसाच खाण्यासाठी पण बडीशोप टाकल्यामुळं काय होतं, खूप छान लागतं। जसं जसं एका घासाबरोबर बडीशोप लागेल, खूप छान लागतं। तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे सांगा की हा पदार्थ कसा झाला आहे। चला, तर सर्व आपल्याला हे बनवून घ्यायचं आहेच। 1-1 चम्मच बॅटर आपण थोडा थोडा करून तेलामध्ये, गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे। एक बाजू ब्राऊन झाली की दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे। गॅस मिडियमच असावा। बघा किती छान दिसतं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील। सर्वात आधी चॅनलवरती जावा, काही व्हिडिओज पहा, आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कसा वाटला व्हिडिओ, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसह, नवनवीन रेसिपीसह। पुढील आणखीन तुम्हाला खूप छान छान रेसिपी पाहायला मिळतील। चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला बघायला मिळतील। चला, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नेहूज फूड मराठी भेटूया असंच नेक्स्ट रेसिपीसह।